पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं। या दुःखद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे। त्यांच्या निधनानंतर सर्व विधी केले जात आहेत। त्यानुसार त्यांच्या अस्थी पंढरपूर येथे आणण्यात आल्या। कैलासवासी अजितदादा पवार यांच्या अस्थी कलशाचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठेवण्यात आल्या। त्यानंतर रथामध्ये अस्थी कलश व अजितदादांचा फोटो ठेवून बालवारकऱ्यांसह नेते मंडळी समवेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफळा ते नामदेव पायरी, तिथून चंद्रभागा तीरावर श्रीकांत शिंदे यांनी विधिवत पूजा करून अस्थी आमदार अभिजित पाटील, संदीप मांडवे, वसंतराव देशमुख यांनी होडीतून मध्यभागी विसर्जित केल्या। विठ्ठलाच्या दर्शनाला आलेले भाविक सुद्धा दर्शन घेत होते। यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार अभिजित पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भगीरथ भालके, कल्याणराव काळे, शरद पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, DVP ग्रुपचे MD अमर पाटील, समाधान काळे, प्रणव परिचारक, शरद पवार, राष्ट्रवादी व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य CP बागल, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पंढरपूर अर्बन बँक चेअरमन सतीश मुळे, हनुमंत पवार, RPIचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, ॲडव्होकेट कीर्तिपाल सर्वगोड, माननीय माजी नगरसेवक D राज सर्वगोड, नगरसेवक अमोल डोके, किरणराज घाडगे, अनिल नागटिळक, आदित्य फत्तेपूरकर, श्याम गोगावसर, इम्राम बोहरी, बाळासाहेब शेख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुधीर भोसले, उमेश सर्वगौड, लाला पाणकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मोहम्मद उस्ताद, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, संजय म्हमाणे आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे दादा अजितदादांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। त्यांच्या जाण्याने या महाराष्ट्र पोरका झाला। या महाराष्ट्रामध्ये दुःखाचं सावट पसरलंय। जड अंतकरणाने आपण सर्वांनी दादांना शेवटचा जे महाराष्ट्र केला, अंतिम दंडवत घातला। आम्ही या महाराष्ट्रामध्ये दादासारखा दुसरा माणूस कोणी नाही। दादांना आज अस्थी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी आले असता सर्व शोकाकुळ सर्व पदाधिकारी यांनी जड अंतकरणाने दादांच्या अस्थीचं दर्शन घेतलं आणि सर्वांनी दादांच्या आत्म्यात चिरशांती लाभो, दादांचा विचार असाच तेवत आमच्या सर्वांच्या मनात आणि दादा जसे कृतिशील नेते होते तसाच कृतीतून आम्ही आमच्या भविष्य काळामध्ये ठेवण्याचा आम्ही सर्वजण संकल्प करून दादांच्या अस्थीचं आज विसर्जन केलंय। दादांच्या अस्थीचं विसर्जन झालंय, परंतु दादांचा विचार मात्र आम्ही इथून घेऊन जातोय। तो विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रामाणिक करू, हीच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली असेल। ओम शांती। ओम शांती। आपल्या सगळ्यांसाठीच दुःखद घटना होती। आमच्या व्यक्तिशः माझ्या कुटुंबाची सुद्धा खूप मोठी हानी झाली असं मी मानतो। कारण जेव्हा आम्ही तरुण युवक म्हणून राजकारणामध्ये पुढे आलो तेव्हा 95 सालापासून त्यानंतर 99 मध्ये राष्ट्रवादी नवीन निर्माण झाल्यानंतरच्या कालखंडात आमच्यासारख्या तरुणांना अजितदादांनी या जिल्ह्यात काम करायला संधी दिली, प्रोत्साहन दिलं। अनेक चांगले प्रसंग त्यांच्याबरोबर आम्ही अनुभवलेले आहेत। अनेक अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला मदत केली, ताकद दिली। आपल्या सगळ्यांचा आधार म्हणून अजितदादा होते। कालांतराने आमचे पक्ष जरी वेगळे झाले तरी अजितदादांनी कधी आपल्या प्रेमामध्ये अंतर येऊ दिलं नाही। अगदी मोठ्या मालकांच्या दुर्दैवी निधनाच्या वेळेस सुद्धा हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी फोनवरनं त्या ठिकाणी चौकशी करून काय मदत लागली तर सांगा, म्हणजे असे कौटुंबिक होतेच, राजकीय तर होतेच होते, पण दादा महाराष्ट्राचा दादा होते। आज महाराष्ट्राचा दादा ह्या ठिकाणी त्यांच्या जाण्यानं गेलेला आहे। सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला खूप मोठी ताकद अजितदादा देत होते।
अगदी कुटुंबाच्या कार्यात सुद्धा म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा अजितदादा तासभर येऊन बसले अगोदर. म्हणजे अशा पद्धतीनं एक मैत्री जपणारा असा हा नेता आज आमच्यातनं आपल्यातनं सगळ्यातनं गेलाय. राज्याची हानी आहेच, त्यांच्या कुटुंबावर तर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सुद्धा आज सैरभैर आहेत. कारण आता नेतृत्व असं मिळणं हे काय सोपं नसतं. अनेक वर्षात असं नेतृत्व तयार होतं. पण महाराष्ट्राला न मिळालेला एक चांगला मुख्यमंत्री असं वर्णन अजितदादांचं करावं लागेल. मुख्यमंत्री होण्याच्या सगळ्या क्वालिटी त्यांच्यामध्ये होत्या, पण दुर्दैवानं त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. तेव्हा महाराष्ट्र एका चांगल्या न मिळालेल्या मुख्यमंत्र्याला मुकलाय असं मला वाटतं. आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यावर चित्र हरपल्यानंतर आज त्यांच्या असते आज या पंढरपूरमध्ये पंढरपूरनगरी चित्र झालं नसतं. तर दुसरा आमचा कोणी सलामी पडला तर म्हणजे आज दादांची असती असं अशी वेळ ज्याही कार्यकर्त्यावर एवढे आणि दादांच्या रूपानं आम्ही दादांचे विचार दादांची जे काय आम्हाला घडवून शिकवलं ते आम्ही दादांच्या विचारांचा वारसा ह्या पंढरपूर शहर व तालुक्यात पुढे घेऊन जाऊ. आजची वेळ जी आली दादाच्या क्षेत्राची ही वेळ कधीच यायला पाहिजे. ज्या दादाने पंढरपूरला निधी दिला, ज्या दादाने तीर्थक्षेत्र विकासातून ज्या मुक्तीसाठी जी काय निधी दिला आणि त्या पंढरपूरमध्ये दादाचं आत्मविश्वास होतं की याच्यापेक्षा वाईट ही कार्यकर्त्याला वेळ एवढी बोलण्याचे शब्द आहे.